शिवसेनेचा शाखा प्रमुख अशी राजकीय कारकिर्दीची सुरुवात. नंतर पक्षासोबतच खटकलं आणि निलेश लंके राष्ट्रवादीत जाऊन मिळाले. तिथेही स्वतःची एक स्पेस निर्माण केली. राष्ट्रवादीने त्यांना आमदारकीही दिली आणि कमी वेळातच एक दमदार आमदार म्हणून लंके महाराष्ट्राच्या राजकारणात नावारूपाला आले. राष्ट्रवादीमधले आमदार तरी अजित पवार टीम मधले नेते अशी त्यांची ओळख. आणि म्हणून याचं रिटर्न गिफ्ट म्हणून अजित पवारांनी स्वतः पारनेरमध्ये जाऊन लंकेंचं तोंड भरून कौतुक केलं. इतकंच नाही तर निलेशसाठी मी तुमच्याकडे मतं मागायला येणार असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे आता लंकेंना बढती मिळून लोकसभेसाठी संधी मिळणार का अशा चर्चांनी जोर धरलाय आणि त्यामुळे विखेंचं टेन्शन वाढणार का अशाही चर्चा नगरमध्ये सुरू झाल्यात. खासदार सुजय विखे यांना शह देण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लंके हे मैदानात उतरणार अशी चर्चा सध्या नगरमध्ये सुरू आहे. लंके हे आधीपासून अजित पवार यांची निवड म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचं पक्षातील नेतृत्व हे दिवसेंदिवस वाढत गेलं. राष्ट्रवादीचे 2 गट पडल्यानंतरही लंके यांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळेच अजित पवार गटाकडून आता लंके यांना नगरमध्ये मैदानात उतरवणार अशा चर्चा होत आहेत. अजित पवारांचं बंड झालं आणि राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला तो भाजपच्याच नेत्यांना आणि विखे पाटलांनाही. अजितदादांच्या येण्याने विखेंना पहिला फटका बसला ते म्हणजे मंत्रिमंडळ नियोजन समितीमधून विखेंचं नाव वगळून त्यांच्याऐवजी अजित पवार गटातील नेते वळसे पाटील यांना त्या समितीमध्ये स्थान देण्यात आलं. आणि आता दुसरा फटका म्हणजे लंके यांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा. अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून आपल्या गटाला किंवा नेत्यांना पदं मिळवून देण्यासाठी ठाम राहिले. त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकारमध्ये इतर पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप नेते कमालीचे नाराज असल्याचं दिसून येते. आताही अजित पवारांनी उघडपणे आपण लंकेंसाठी मतं मागायला येणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे सुजय विखे यांच्या डोकेदुखीत भर पडलीय. काँग्रेसमध्ये अनेक मोठमोठी पदं भोगलेल्या विखेंनी भाजपकडे आपला मोर्चा वळवला आणि भाजपमध्ये नव्याने जाऊनही आपला राजकीय दबदबा कायम ठेवला. नगर जिल्ह्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांना नेहमी यश आले. पण आता विखेंसमोर आव्हान असणार आहे ते आपल्याच पक्षासोबत युती केलेल्या अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांचं. 2019च्या निवडणुकांच्या वेळेसही उमेदवारी मिळाली नाही आणि तडकाफडकी निर्णय घेत सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. उमेदवारी मिळवली आणि खासदारकीही मिळवली. पण हे सगळं करताना मात्र विखेंची बरीच दमछाक झाली होती. सुजय विखे यांना संधी का? विखे हे अहमदनगर मधलं मोठं प्रस्थ आहे. ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांची पार्श्वभूमी, सहकारवर असलेला दबदबा आणि 3 पिढ्यांकडून राजकारणाचं मिळालेलं बाळकडू यामुळे त्यांना नेहमीच महत्वाचं स्थान आणि महत्वाची पदं मिळाली. नव्याने भाजपमध्ये गेल्यावर विखेंना दिलेलं महत्वाचं मानलं जाणारं महसूल मंत्री पदही देण्यात आलं. अगदी सुजय विखे यांनाही पहिल्याच टर्म मध्ये खासदारकीही मिळाली. विखे हे कोणत्या पक्षात असले तरी त्यांचं महत्व त्यांनी कायम ठेवले. लंकेंची ताकद किती? दुसरीकडे निलेश लंके हे अतिसामान्य घरातून आहेत. पहिल्याच टर्म मध्ये त्यांना आमदारकी मिळाली. सामान्य कुटुंबातून असल्याने जनसामान्यांमध्ये मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख बनली. तर कोविड काळात केलेल्या कामामुळे लंके हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले. टीम अजित पवारचे नेते अशी त्यांची ओळख आहे. आमदार निलेश लंके यांच्या पत्नीही जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. याच्या पलीकडे लंके यांना कोणताही राजकीय वारसा नाही. नगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 2 जागांवर भाजपचे आमदार आहेत तर 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यातही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि निलेश लंके हे अजितदादांसोबत आले तर प्राजक्त तनपुरे आणि रोहित पवार हे शरद पवार गटात आहेत. असं असलं तरी आता महायुतीचे 4 आमदार आणि महाविकास आघाडीचे 2 आमदार अशी आमदार संख्या आहे. त्यामुळे येती निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. पण आता लंके यांच्याकडून जर लोकसभेसाठी या मतदारसंघावर दावा सांगण्यात आला तर मागच्या खेपेप्रमाणेच विखेंची दमछाक होणार का? या जागेवरून भाजप आणि अजितदादांच्या गटात वाद होणार का? लंके की विखे येत्या लोकसभेसाठी कोणाचा पत्ता कट होणार हे पाहावं लागेल. तुर्तास या बातमी तितकंच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सरकारनामाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.